तर मित्रांनो, तुम्ही म्हणशांच्या आले टायर घेऊन तू नेमकं चालला कुठं? तर विषय असा होता, आपण काल ट्रॅक्टर घेऊन आलो होतो, पण कारखाना काय अजून चालू झाला नाही भाऊ. पार ऊन पडत आलं तरी काय आपले मित्र उठायला तयार नाही भाऊ. अरे काय कुटाणा चालू आहे तुमचा असा? झोपा झालं नाही तेवढा तर त्या मशीननं उठून दिलं भाऊ. मग काय उठावंच लागलं. आणि एक तर थंडी त्याच्यात आमची एसी रग मानल्यावर रातभरच काकडलो आम्ही. चायले घर कुठं चाललं नेमकं? आपल्या मित्रांना घरी कधी रग नसन उकलले बर का, पण इकडं रग काय चटई सुद्धा उकलावं लागतं आपल्याला. गोण्यात अशा न्यू राहिलं बोजस काय गोण्यामध्ये खजिना भरेल काय. ते सगळं जाऊ द्या म्हणलं, पहिले आपला जवानीवन पुसून घेतो म्हणलं. अरे मोठी बिडी चालू झाली वाटतं. बिडीतून तू पण काय निघलं इकडे जुगाडं सोडून दिले भाऊ खाली करायला. मग एअरडवलला असल्यामुळे ट्रॅक्टरांची मोकार हाल चालू आहे भाऊ. अरे तो डोळे कुठे गेले नेमकं? आणि जे सेन्सर आहे ना त्याच्या आतमध्ये असं निघतं बार का. आणि आज काय बारक्या बिडीला मोठी बिडी काय आवरानच भाऊ. हे काय सिस्टीम आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर. आणि या मित्रांना पावसाला वैतागून डायरेक्ट साऊंड आणला, पट्टेच बांधलेले आहे भाऊ. आपल्या कारखान्याची बिडीतून तू पण तर निघलं बरं का, पण चालू डायरेक्ट 4-5 लावणार होतं. मग मित्रांना म्हणलं नंबर आल्यावर फोन करा, तर आम्ही येतो म्हणलं घरून. पहिले तर मोटरसायकलीवर बसलो मलटण लोक आलो भाऊ. त्याच्यानंतर कॅरी मध्ये बसून डायरेक्ट तळेगाव लोक सोडलं हो त्यांनी आम्हाला. घरी आलो फायनली आंघोळ बिंगोळ केली मस्तपैकी. तुम्हाला माहिती का आपल्या अमरीशपुरीला डायरेक्ट 6-7 महिन्यानंच भेटलो भाऊ आपण. लगेच त्याच्या आईचं काय म्हणणं आहे का अनुभव सारखी माझ्याकडे बघू राहील नसतं. आणि टायराचा विषय असा आहे, आपल्या टेलरचे टायर खराब होईल त्याच्यामुळे आपल्याला पलटी मारायचे. फायनली मग फटाफट ते टायर बी आपण पलटी मारून दिलं बरं का. निघलो लगेच अड्ड्याकडे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.